बोला सरकार, खायला बोलावलं आम्हाला इकडे. अबे भोपाळ सुटे हो, एका जणाची म्हणलं तुम्हाला सुपारी द्यायची आहे ना. हा, तसं तर मी म्हणलं तुम्हाला कालच बोलावलं होतं, पण काल कोणा भोकात गेलं तर काय माहित तुम्ही. अबे त्या बबन्यानं म्हणलं पुऱ्या गावासमोर का माली इन्सल्ट केली ना, पुरी म्हणलं माली बेइज्जती करून टाकली ना. अबे गावात म्हणलं म्हणले का तोंड दाखवायचं लायकीचं नाही ठेवलं ना. हा, मग त्याला म्हणलं हात दाखवा लागेल ना, त्याला हात दाखवा लागेल का नाही दाखवा लागेल म्हणलं. हा, त्यासाठी म्हणलं मी तुम्हाला इथं बोलावलं ना. मी काय म्हणतो, आपल्याला म्हणलं तुम्हाला बबन्याची सुपारी द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे, बस विषय खतम. अरे तिहा मायचा बबन्याले का त्याची एवढी हिंमत. हा, त्यानं म्हणलं तुमची बेइज्जती केली पुऱ्या गावासमोर. हा, म्हणजे कसं काय चालते, कसं काय झालं म्हणलं. अबे लोका, ते झालं असं की समजा ते मार्गशीर्ष महिना चालू होता ना बायाचा, ते गुरुवारचं म्हणलं ते पूजा गिजा चालते ना, त्याच्यानं म्हणलं मटण काही समजा घरी खाता नाहीये. तर समजा बरेच दिवस झाले होते मटण खाल्लं नव्हतं. मग गावात नाही मी ठरवलं बाकी चला बा मोठी मटण पार्टी करू बा. हो, तर त्यातनी म्हणलं समजा म्हणजे दारू गिरूचा म्हणलं निकालाचा बंदोबस्त लावला होता. अबे हे बबन्या म्हणते भाजी करता करता म्हणजे हे मला चुगल्या करू लागला म्हणते लोकांनी. म्हणजे आता इलेक्शन आहे का नाही, म्हणजे ते लोकांना त्याच्याकडून घेऊ लागला होता. हो, मला नाही झालं असेल. हा, आता मला दारू पण असल्यावर मी ऐकतो का म्हणलं. हो सरकार, मग काय झालं. अबे तर भोपाळ सुद्धा मग मी त्याला दारू पिऊन बोललो अरमान बोललो, तर मग समजा आमच्या मग दोन गोष्टी झाल्या का. आता मग तिथे जरा म्हणलं ते गरम बोलला म्हणले भोसूडचा, आणि समजा मग लोकांना काही जागे सांगे म्हणते उत्तमला दारू पिऊन होता हे ते, आणि गावातल्या लोकांना का म्हणले त्याचीच ऐकू लागले ना. हा, त्याचीच ऐकू लागले ना. म्हणजे सांग बरं, हे लहान नाही झाली का या गावातल्या लोकांची म्हणलं, लहान झाली नाही का. अबे किती कामं केले का म्हणलं ना गावात या 2 पंचवार्षिक मध्ये. हा, किती कामं केले म्हणलं. लोकांना काय एवढे बेमान निघतील असं वाटलं नव्हतं. हे पा सुक्का लुक्का तुम्ही काही म्हणा, मले म्हणलं बबण्याची सुपारी द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे म्हणलं. हो, आपल्या या डावातनी बबन्या सापडलाच पाहिजे. बबन्याला म्हणलं मला पुरं बरबाद करून टाकायचं आहे, आणि त्यासाठी म्हणलं मला तुमची साथ पाहिजे. हो, काम मी सांगितले आणि दाम तुम्ही सांगाल ते. थोडं आरामशीर बोला सरकार, कोणी ऐकन तर आपल्याला कुत्र्यासारखं मारान म्हणलं. अरे तिहा बहीण लेका भोपाळ सुट्या, एवढी कोणाची हिंमत आहे बे उत्तमराव हात उचलाची. भो सुरच्या लेका कुत्र्यासारखं मारण म्हणतो नाही. हा, अबे तू जरा माणुसकीत राहायचा बरं बाबू. हा, तू बायकोचा भाऊ आहे म्हणून हे बा तुला म्हणलं ऐकून घेतो नाही दे बा, मजाक नाही. एका झोडप्याचा नाही म्हणलं तू पांड्या. बर ठीक आहे ना, ठीक आहे ना, ताईला सांगून द्या लागेल मग. हो, असं म्हणलं म्हणतो बा भाऊजीनं. हो, म्हणजे असं काहीच्या काही म्हणे म्हणतो, आणि आपल्या खानदानला शिवाय दिला म्हणतो, आपल्या खानदानला शिवाय दिला म्हणतो ना. अरे तुझ्या बहीण साया लेखा भल्ला लबाड आहे तू. अरे हा, भल्ला लबाड आहे तू. बरं मी काय म्हणतो, मी तो खानदानावर शिवाय काय दिला. मी तो खानदानावर म्हणलं शिवाय दिला की तू का म्हणजे काय घरात भांडण लावतो का बे. हा, घरात म्हणलं भांडण लावतो का तू. घरात भांडण लागत आहे काही लागो म्हणलं, मला काही गरज नाही आहे. हो, पण मी तर म्हणलं हे पा ताईला सांगतो म्हणजे सांगतो म्हणलं. हा, मग तुम्ही असं मला बोलले कोण, मला तुम्हाला जरा असं माणूस बोलता येत नाही का म्हणलं माझं संग. च्या बहीण भलं टेन्शन येण्याच्या माया मागं. अरे बापा, अरे मी जरा टेन्शन मध्ये आहो ना, म्हणून जरा रागात मी बोलवले का पांड्या. याचं म्हणलं तू आता एवढं मनावर घेशील का. अबे तुला बहिणीला का माहित झालं तर म्हणलं हे पा माली खाल्ली बिल्ली काढते म्हणलं ते. हो, हे पा काही कर म्हणलं तुला बहिणीला नको सांगू ना. पण मी काय म्हणतो, हा मस्त 400-500 रुपये ठेव, 90 म्हणलं मार, आणि समजा तुला काय खर्च करायचं खर्च कर. ठीक आहे, फक्त म्हणलं तुला बहिणीला सांगू नको ना. अरे 500 काय फात्र होते. हो, 500 रुपयात काय फात्र होते म्हणलं. हा, अरे कमीत कमी 1000 खांटा द्या, 1000 रुपये तर द्या म्हणलं भावा. म्हणजे काय भीक वाढू राहिले का तुम्ही, भीक समजता का म्हणलं. वा रे वा राजा, एवढा मोठा राजा म्हणलं मला जवळ आहे, पण हे बघा 500 रुपये मला हातात निघायला लागला. वा रे वा. 1000 रुपये द्या तर म्हणलं हे बा काम होते, नाही तर म्हणलं हे बा लगेच फोन करतो म्हणलं ताईले काय. हा, हे तुझ्या बहीण हे कलंकच आहे म्हणलं माया मागचा. बरं बापा घेजो ना, 1000 रुपये घेजो म्हणलं, फक्त जरा शांत राहिलं का. बरं मी काय म्हणतो, लुक्का सुक्का तुम्हाला समजलं ना मी काय सांगितलं ते. हो सरकार, ते तर समजलं म्हणलं, पण हे भोपाळ सुद्धा कोण होय. हे जे म्हणलं तुम्हाला असा बोलू लागला, म्हणलं हे होय कोण बा. याची म्हणलं आताच खाल्ली बिल्ली काढू का, याला म्हणलं याचा चांगला बुत्ता करू का म्हणलं इथंच. काहून का आता म्हणलं हे तसं संध्याकाळचा टाईम आहे. हो, आणि कोणी म्हणलं पाहायचं नाही इथंच मारून टाकतो येईल, आणि म्हणलं इथंच गाळून देतो ना. अरे सरकारला म्हणजे बोलायची हिंमत राजा आणखी आमची नाही. म्हणलं हे कोण आहे बा बोलू लागला. हा, कोण आहे म्हणलं हे. वा लोका, त्याला काहीच नको बोलू म्हणलं तू. हो, तुला माहितच नाही म्हणलं आणखी. हो, आता हे जे म्हणलं मी तुला सुपारी देत आहो, हे म्हणलं बा घरी म्हणलं माली सुपारी द्यायचा. अरे बापा बायकोचा भाऊ आहे ना, मेवना आहे म्हणलं मला, आणि सांगाच राहते म्हणलं मला गोचुल्यासारखा. हा, गोचुल्यासारखा म्हणलं सांगाच राहते ना. आता काय करतो, अडला हरी आणि गाडवाचे पाय घरी, असं काय माहिती. म्हणजे हे अन्नात भेटलेला होय, अन्नात भेटला ना हे कलंक म्हणलं माडोक्षाचा. हे तिया बहीण मेवना होय का. मग बरोबर आहे. चला मेवण्याची जात म्हणलंय बा भल्ली हरामखोर आहे भो सोडची. हो ना, म्हणजे नीरा सोडायच्या लायकीची आहे ना. हा, काय करता आता, म्हणजे आता ते अन्नात भेटला तर मग आता वागवाच लागेल ना. म्हणजे कुठं नेऊन सोडा कट्ट्यात भरून, मग काय करता अशी जनपद म्हणलं करता काय. अबे लोका सुक्का हे फालतू विषय जाऊ द्या म्हणलं, पहिले बबण्याचं काय करायचं हे पाहून आले का. हे पा मी म्हणलं अरमान परेशान. हो, या निवडणुकीत म्हणलं हे पा मला कोणता चान्स घ्यायचाच नाही. हो, हा हे म्हणलं हे पा हे पैसे घ्या.
आणि पहा तेवढा कान म्हणलं बघण्याचा अर्जंटमध्ये करून टाका ना हो, म्हणजे या 2-4 दिवसातनी काम झालं पाहिजे. आणि बाकीची रक्कम म्हणलं हे पा तुम्हाला तुमचं काम झाल्यावर म्हणलं हे पा भेटून जाईल. आणि या खबरची कोणाला कानोकाने खबर नाही झाली पाहिजे हो. हे कान का म्हणलं कोणाच्या कानावर गेलं तर झालं बाबू, आपलं या गावातून अस्तित्व मिटलं म्हणून समजा लागते. आपलं हे लुक्का सुक्का हा. बाकी कोणत्या गोष्टीची गरज लागली तर हे पा बेझिझक या उत्तमरावला सांगा म्हणलं. हे उत्तमराव तुमच्या सदैव पाठीशी आहे ना, आणि तुम्ही बिंदास राहा. फक्त मला एवढं काम करून द्याले का. ठीक आहे सरकार, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बबनाचा कांड कसा करायचा आणि कुठं करायचा हे म्हणलं आमच्यावर सोडून द्या तुम्ही. ठीक आहे सरकार, बिंदात जावा तुम्ही घरला. हो मी तर म्हणलं घरी जातो, पण म्हणलं हे बा तेवढं काम झालं पाहिजे हा. नाही तर म्हणलं तुमचं काम मी काढीन, तुम्हाला माहित आहे ना मग. बरं चला येऊ का मी, हा येतो म्हणलं मी आता. ठीक आहे सरकार, या तुम्ही. चाल रे भोपाळ सुट्या देतो म्हणलं तुला 1000 रुपये. बहीण लेखा मरमर करते भोसूरचा 10 रुपये आले. मला भुक्कड जवळ यायची नाही रे लुक्का. बोल, काय म्हणतो सुक्का? हे म्हणलं बबनाचं काय ठरवलं, बबनाचा खान कुठं करतं हे नाही समजलं म्हणलं मले. अबे त्याचं टेन्शन तू नको घेऊ ना, तू आम खा, कुठली मत घेईन. चल आपल्याला निघा लागन आता. अरे तिया बहीण लेखा मारत्या. अबे लेखा या उत्तमरावचा काय प्लॅन आहे रे बा. मायची खटखट लेखा का म्हणजे हे आपलं बबनाला का मारून टाकते का म्हणा. ते म्हणते ना गेम करा जाय बाबा चांगला बुत्ता करतो. मायची खटखट लेखा आता काय बाबू बाबा म्हणजे हे बरोबर नाही बरं. आपल्याला म्हणलं बबनाच्या कानावर टाकायला लागले का हो, म्हणजे हे आपल्याच अंगावर पलटी नाही झालं पाहिजे का. म्हणजे गावातला लेखा मेला एखादा तर काय करतो बाबा. अबे पक्या बबण्याच्या खानावलं का नंतर टाकू, पहिले एक काम कर तू, या दोघाच्या मागं चाल तू पहिले. हो अरे नाही रे बा जाच लागते याच्या मागं म्हणलं हे बा मारता जाच लागते ना. मजाक नाही खाऊन केले का बबना म्हणजे आपल्याला का म्हणजे काय कोणा जीव थोडी घ्यायचा होता का हे का अलगच काम झालं ना बाबा. आपल्यावरच म्हणलं येऊन पडायचं हे पा. म्हणजे काय पहिले म्हणलं हे पा याच्या मागं जाऊ आणि जे काय तर म्हणलं हे पा निकाल बबण्यात सांगून दे बा, भोकात जाऊ तिकडं. सुक्का, हा बोल ना लुक्का. हे पा हे वैता बबण्याचं घर, इथं राहते म्हणलं बबन्या. आता बबण्याचा कांड काही करायचा आणि कसा करायचा याचा जरासा म्हणलं प्लॅन बनवा लागते. आता म्हणलं बबन्या झोपते किती वाजता, उठते किती वाजता, जाते कुठं काय कुठं, याची म्हणलं निकाल माहिती तो मला द्यायची. आणि तू कशी माहिती काढतो ते मला नाही माहित, पण म्हणलं मला निकाल गोष्टीची माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे, समजलं. हो ते बरोबर आहे म्हणा तो, पण मी काय म्हणतो बा, हे उत्तमरावनं पैसे दिले किती म्हणलं आपल्याला. आपण म्हणलं काही हिशोब नाही घेत, काही नाही समजा भावाला म्हणलं काही ठरवत नाही, काही नाही म्हणलं तर पैसा म्हणजे काय देते किती देते काही म्हणलं माहिती आहे पडत नाही ना. बहीण होले का पैसे तर म्याही नाही मोजले, किती दिले असन बे. म्हणलं मागच्या कामाचे त्यानं आपल्याला ₹1,00,000 दिले होते. आता म्हणलं या कामाचे त्यानं किती पैसे दिले असन, काहून का म्हणलं याचा जांगळ बुत्ता करायचा आहे तर मग समजा पैसे म्हणलं शिल्लकच घ्यायला लागणार आहे ना. बरं एक काम करू आपण, पहिले प्लॅन बनवू आणि मग म्हणलं घरी जाऊन पैसे मोजते येते. हो त्यानं पैसे किती दिले काय दिले, आणि जर समजा कमी पडले तर मला तिला पैसे मागता येते. तुला काय वाटते? बरं नाही रे लुक्का, मी काय म्हणतो म्हणजे हे बबण्याचा गेम करायचा आहे, म्हणजे समजा काय का बबण्याला का मारून गेलो तर नाही टाकायचा आहे ना बाबा. पाय जोले का आपण म्हणलं काय लोकांना का मारून टाकणार ना आपण. म्हणलं हात पाय मोडले डोकसा फोड हे ते समजा एवढं काम करू शकतो म्हणलं आपण. काहून का हे उत्तमराव म्हणलं का लांबच चालला ना. जरा जरा करता करता म्हणलं का हे आपल्याकडून म्हणलं ना मर्डर नाही करून घेतला पाहिजे. हो नाही त्याला का बसा लागेल ना. अबे सुक्का असं म्हणूच नको. आपल्याला म्हणलं काही काय करावं लागेल काही सांगता येत नाही. काहून का म्हणलं आपल्या धंद्याची म्हणलं कोणती लिमिटच नाही आहे ना. आपले 2 नंबरच्या धंद्यात म्हणलं माणसाला काही काय करावं लागेल काही सांगता येतं का. आपल्याला म्हणलं फक्त पैशाची मतलब आहे. अबे मी काय म्हणतो, आपल्याला जर कोणा समजा उत्तमरावची का सुपारी दिली तर म्हणलं आपल्याला उत्तमरावला म्हणलं माराच लागेल ना. हो किंवा म्हणलं मारून बी टाकायला लागेल. हो आपला दोस्त म्हणलं फक्त पैसा आहे ना, उत्तमराव आहे ना म्हणलं बबन्या आहे, समजलं. सुक्का थांब 1 मिनिट एका कोणतरी येऊ लागला वाटते. आवाज नको करू, एक काम करता टालीच्या मागं चाल म्हणलं. अबे भोपाळ सुद्धा त्या टालीच्या मागं कायले इकडे चालण्या बैलगाडीच्या मागं ये बरं इकडं. बहीण लेखा बबण्यातून असन बे. मायाची खटखट राजा रातची म्हणलं हे पा मुतू म्हणलं भल्ली गला टेमले लागते भो सोडची ना, झोप देत ना काही. चला मुतून घ्यावं जरा असं. चला झालं बा आता मस्त एखाद्या झोप काढावं लागेल. त्या बहिणी बुलेट कोणाची आहे म्हणा, कोण ठेवून गेलं हो सोडची तर काय माहितलं. मायाची खटखट राजा म्हणजे सांग बरं, लोक आहे म्हणलं अशी गाड्याची काळजी नाही ना, कोणाची होईन काम आहे भो सोडची म्हणलं. कोणी बेवडे असन नाही बेवडे असन ना. हे तर राजा लोक म्हणलं हे पहा लय दारूच्या मागा लागलेत बा. मायाची खटखटले का सुक्का, बबनाला का इकडं नाही आला पाहिजे, नाही तर बस आपण का दिसतो म्हणलं
लपलोय अशा जागेला का आपण मायची खटखट राजा म्हणजे हे काही बजेट नाही बसला बा. एका जाय 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 आपल्या घरात जाय, घरात गेला पाहिजे. शांत बस ना, जरा शांत बस म्हणलं, तिला ऐकू जाईन ते बसा लागन म्हणलं. हो इथंच मार खा लागन बरं, ऐक बरं तू. हो अभि म्हणलं आपण जरी म्हणलं सापडू नाही तरी गाडीहून म्हणलं आपला पत्ता लागते मुकाड्यान बस. जरा असा खाल्ला नको करू म्हणलं बपना, घरात जाय लोक. बहीण गाडी पाहू का इशीन कोणाची होय तर जाऊ दे ना, आपल्याला काय करायला लागते का, आपण भला आणि आपलं काम भलं. चल जाऊ मस्त घरात नाही झोपून जाऊ म्हणलं. चला सकाळी आणखी माणसं पाहा लागते फवारायले, मजूर सापडत नाही भाऊ सुडचं. मोठं टेन्शन तर टेन्शन आहे. जाऊ द्या भोकात तिकडं मस्त झोप काढा होता एखादी, सकाळी पाहता येते. आपलं हे गेला का पाय बरं जरा असा. हो थांब एक मिनिट थांब. गेला 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 रे. चाल 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 आपली गाडी घे लवकर, निघ म्हणलं इथून, चाल ये लवकर. अभि चालणं तर हो ना, मग समोर समोर हो ना. चाल ना ये ना, सुक्का ये ना म्हणलं लवकर. अबे सापडून जातं का बावा, चाल चाल बरं. अभि तू जास्त कल्ला नको करत जाऊ बरं, तुला का असं आरामशीर बोलता येत नाही का बे. बयार थुत्रा चालय काचा. आता भांडण मग काढता येते, पहिले चाल बरं इथून. बहीण मारता होले का, आपला अंदाज म्हणलं बाबू खरा निघाला हे म्हणलं. बबनाच्या घरापाशी चालते ना. हा म्हणजे काय आता, म्हणजे काय करते काय नाही, म्हणजे बबनाला का हे ना म्हणलं काही केलं तर नसन बाबा, म्हणजे मार ठोकतो नसन केली भोसूरची, त्याचं काही सांगता नाहीत म्हणलं. लेखाचे पैशासाठी म्हणलं काही करतात ना. अबे मी तर म्हणतो बाबू, आपण म्हणलं हे पा बबनाला सांगून द्यायला पाहिजे. हो म्हणजे हे आपण का करायला जाऊ एक म्हणलं वाव एक. अबे आपल्याला म्हणलं कोणाला मारून टाकायचा आपल्याला का हेतूच नव्हता ना. आपला हेतू आहे फक्त आग लावणे. आपण फक्त जराशी आगच लावली होती ना. भोसूरचं हेलं का म्हणजे काय आता समजा म्हणजे डोक्याच्या बाहेर चाललं ना काम. बयार थोतराचे होले का, एवढं रातचं मग सांगत असते का. हा बबन म्हणलं राजा आपल्यावरच डाऊट घ्यायचा, मस्त आहे पा म्हणलं, सकाळी सांगता येते नाही पा म्हणलं, सांगायचं कसं पा तिघाचे म्हणलं एकच आलं पाहिजे. हो आम्ही म्हणा म्हणजे संध्याकाळचं असं चाललो होतं म्हणा, तर आम्हाला म्हणा हे दोघं जण ते आपला उत्तमराव गोष्टी करताना आढळले म्हणा. तर समजा काय गोष्टी केल्या काय नाही हे म्हणलं आपण सकाळी बबनाला सांगून देऊ ना. हो हे आता सांगणं बरोबर नाही बरं. एक काम करा, आपण चाला म्हणलं घराकडे आणि मस्त आहे झोपून जाता येते. बोलले का पक्यात वाला बरोबर आहे म्हणलं, रातचं सांगलं का बरोबरच नाही. एक काम करा बाबा, टनटन घराकडे चाला म्हणलं तुम्ही. हो ऐका माली. अरे नाही तर काय तर राजा काय करत, म्हणजे असं फसकटात नाही पडलं पाहिजे ना माणूस. तुमचं एका हिशोबानं बरोबरच आहे म्हणा. जाऊ दे ना भोकात तिकडं, चला घराकडे. आपलं हे गणेशराव, आज मला वांग्यावर फवारा मारून घ्यायचा होता ना. हो म्हणजे आता बरेच दिवस झाले की नाही, समजा आता म्हणजे वांगे तोड लागतात ना. आता पुढच्या हप्त्यात म्हणलं आपले वांगे येतात म्हणलं तोडाले. हो मी तुम्हाला म्हणलं तेच म्हणू लागलो होतो, वांग्यावर फवारा मारत नाही का म्हणून. त्याचे वांगे पहा ना राजा, त्या आपले सदू पाटलाचे कम खात जमले राजा. आणि चांगला भाव भेटू लागला म्हणते आता मंडीत वांग्याले. वांग होय ते वांग्याला भाव भेटतेच म्हणलं गणेशराव. ते म्हणलं फवारा कितीचा होते काय होतं म्हणलं, तुम्ही एक काम करा त्या कृषी केंद्रावर जा आणि म्हणलं मला नाव सांगून द्या आणि तुम्हाला जे जे म्हणलं आणायचं आहे ते आणून घ्या. हो ना जातो म्हणलं तिकडे मी. पण मला एक बोलायचं होतं म्हणलं, आपलं हे उत्तमचं काय करायचं म्हणलं. उत्तमचं काही ना काही करायला लागेल ना. मला राग म्हणलं आणखी शांत झाला नाही मला बबनराव. हो मला म्हणलं उत्तमले धडा शिकवल्याशिवाय गमतच नाही. तुम्ही राजो म्हणलं त्याकडे ध्यान नाही देऊ लागले. हा सांगा म्हणजे आपलं अशानं म्हणलं ते हाई पावन ना म्हणलं अशानं. जाऊ द्या ना उत्तमराव. अरे कुत्रा आपल्याला डसलं म्हणजे आपण त्याला डसता का. मग कुत्र्याचा ना आपल्यात फरक काय. आता उत्तमराव म्हणलं धोरणी माणूस आहे का, धोरणी माणूस नाही ना. अरे आज म्हणलं पुरं गाव आपल्याकडून आहे ना. आज जर म्हणलं आपण कोणतं गलत पाऊल जर उचललं तर म्हणलं लोक म्हणलं हे पहा निकाल उत्तम कोण जातील ना. आता हे जनता होय ना. जनता म्हणजे आता जनतेला का डोकं असते का. जनता म्हणलं ज्याचं पडती असन त्याच्याकडे समजा जनता जात असते. सध्या आपण जनतेला आपली पडती दाखवू लागलो आहे ना, म्हणून म्हणलं जनता आपल्याकडून आहे ना. इलेक्शन मध्ये आपल्याला म्हणलं या गोष्टीचा फायदा होईल ना. आणि राहिला विषय म्हणला आता आपल्या गावातल्या कार्यक्रमाचा. अरे तर मग आपल्याला म्हणलं कीर्तन घेता येतं ना. उत्तमराव सारखं म्हणलं ते आपलं हे गौतम पाटील सांगून काय करतं. नाही ना तसं नसते ना ते. हे जवाचा तो म्हणलं आपण दाखवून द्यायला पाहिजे. हो नाही तर म्हणलं ते अशा ना मग त्याला हिंमत येईन ना, हिंमत यायची ना. अरे जिथचं मला म्हणतो तिथंच घालायला पाहिजे आपण. मी तर म्हणतो हे बा तुम्ही त्याला कालच्या पार्टीतनीच बोलायला पाहिजे होतं ना. हो म्हणजे माझा असा दिमाग खराब झालता ना, मजा नाही. पण करता काय म्हणलं तुमच्या त्यानं म्हणलं मला हात बांधले होते ना. हात बांधले होते ना. आणि बरं झालं म्हणलं मी त्याच्यात मला दारू प्यायला गेलो होतो म्हणून म्हणलं मला माहित झालं. नाही ते बा काहीच माहित नव्हतं होत म्हणलं. हो काहीच माहित नव्हतं होत ना. उत्तमराव मस्त गोड बोलू त्याचं काम करून घेत जाय. आता कसं आहे एका हिशोबानं म्हणलं तुमचं बरोबर आहे गणेशराव, पण करता काय. आता जाऊ द्या ना. लोक म्हणलं सध्या आपल्याकडून आहे गावातले, त्याच्यानं म्हणलं मी शांत हो. नाही तर हे उत्तमची म्हणलं सारखी उलटी करायला कोणता टाइम लागू लागला. राम राम हो बबनराव. बहीण कोण पक्या होय का. बोल पक्या काय म्हणतं. कोणतं काम काढलं म्हणलं एवढं सकाळी काही काम होतं का. पैसा गिसा म्हणलं पाहिजे होता का. अरे बस बाबा का निरा लोकांचीच मदत करसा. पहिले मला स्वतःची मदत करा ना. तुम्हाला माहित आहे तुमच्या विषयी मला गावात कोणकोणते कांड होऊ लागले.
हा? अरे काल म्हणलं आम्ही तिघं राजा रातचं म्हणलं घरी चाललो होतो तर म्हणलं आम्हाला उत्तमराव त्याचा मेवना आणि म्हणलं हे पहा 2 माणसं दिसले म्हणलं. हो माणसं भरले खुंकार होते घोसुडचे. म्हणलं याचं काय बोलचाल चालू आहे काय बोलचाल चालू आहे म्हणलं. आम्ही झाडाच्या मागे जाऊन जेव्हा ऐकलं तेव्हा सांगितलं तर त्यानं म्हणलं अरे बाबा तुमच्या नावाची सुपारी दिली म्हणलं त्या 2 माणसाले आणि सांगा आता मारून टाकायची होय का मोडमाळ करायची होय. फक्त मला एवढं नाही माहित पण 2 माणसाला म्हणलं तुमची सुपारी दिलेली आहे म्हणजे दिलेली आहे. हो हे म्हणलं हे पहा खरी गोष्ट आहे म्हणलं हे. अरे ती ह्या मायाची खटखट या उत्तमच्या उत्तम भोसडूचा मार खाल्ल्याशिवाय ऐकत नाही वाटते. याला झोडपे द्यावं लागते. हा पाहो पहा म्हणलं बबनराव. हा तुम्हाला म्हणलं लय तुम्ही गाई देता ना म्हणलं त्या याची उत्तमची घ्या ना आता. दिली म्हणलं सुपारी तुमच्या नावाची घ्या आता काय करता म्हणलं. अरे मी म्हणतो हे पहा आताच म्हणलं हे पहा बाशे घ्या आणि त्याला म्हणलं उत्तमरावच्या घराकडे. अरे आपलं हे बबनराव पाहिजे राजा आमचं नाव म्हणलं कायच्यातच नाही आलं पाहिजे नाही तर बस बाबा. हो म्हणजे घेणं ना देणं कंदील लावून येणं असं काम नाही झालं पाहिजे म्हणलं. हो म्हणजे काही सांगता नाही येत. आमचं नाव कुठंच नाही आलं पाहिजे. आम्हाला म्हणलं तुमच्याविषयी काहीतरी म्हणलं कळवळा आहे म्हणून हे बा आम्ही म्हणलं तुम्हाला सांगायला आलो. हो बाकी काही नाही बरं. हो म्हणजे काम उलट नाही झालं पाहिजे. हो म्हणजे करायला जाऊया आणि व्हावूया. हो म्हणजे तुमच्यावरची दुश्मनी म्हणलं आमच्यावर ट्रान्सफर नाही झाली पाहिजे ना. हा आता कसं आहे समजा आम्ही सामान्य माणसं आहोत. हा तुम्ही पैशावाले माणसं आहे म्हणलं तुम्ही सांभाळू शकता. बिंदास राहा टेन्शन नका घेऊ म्हणलं तुमच्यावर काहीच नाही येत ना. पण म्हणलं मी विचार करू राहिलो बा एवढी या उत्तमरावची हिंमत कशी काय वाढली बा मला समजूच नाही लागलं. अरे बा एका गावात म्हणलं आपल्याला राहा लागते तर म्हणलं कसं राहा लागेल हे म्हणलं उत्तमरावला समजत नाही का समजत नाही का म्हणलं. हा अरे बापा 2 पंचवार्षिक म्हणलं सरपंच राजाला माणूस आहे मला एवढा बिंडोपणा कसा काय करू शकते बा. नाही आता म्हणलं आता लय झालं. आता उत्तमरावचा गेम मला बसवाच लागेल. उत्तमरावचा पाय ना आता कसा कांड करतो ते. बोला पंडितजी आज कशा काय बाबा इकडं. काय नाही आलतो तर असा इकडं ते काय त्या दिवशी भांडण झालं ते म्हणते ना पार्टीत नाही समजा यायचे आपलं बबण्याचे आणि उत्तमरावचे. खरी गोष्ट आहे का ते. काय साठी झालं चालूच राहते काय त्याची फक्त बोल चाल झाली काय मार ठोकी थोडी झाली काही. आता तेवढं तर म्हणलं चालणार आहे ना. दारू पिल्यावर म्हणलं जरा अक्कल गाण ठेवते ना माणूस अक्कल गाण ठेवते ना त्याच्यानं मग जरा असं ते बिंडकपणा करतेस ना बस तेवढ्या पुरतं ते काय असं काय लय मोठं झालं का. अरे वा मास्तर सुपी हा का राजा. अरे बाबा या बबण्याला महाराची म्हणते सुपारी दिली म्हणते ना उत्तमरावनं. ते आपल्याला ते सुक्का आणि ते काय म्हणते लुक्का या दोघा जणाले बाबा पुऱ्या गावात बोम आहे ना सुपारी दिली म्हणून. काय सुपारी दिली म्हणता. कुकडे नको भादर बेले का किरकिऱ्या लेका कोणाची म्हणलं बदनामी नको घरात जाऊन भोपाई सुटायले का. म्हणजे उत्तमराव म्हणजे काल पिला होता तर मग का उत्तमराव का खराब माणूस आहे का. हो रे खराब माणूस आहे का म्हणलं. भोपाई सुटायले का आम्ही कोणाविषयी म्हणलं काय बोलू लागलो हे जरा पाहायचं ना जरा असं म्हणलं ध्यान लक्ष ठेवता ना बाबू बाय हे अडथूत राहतले का कुकडच्या कुकडे बोलते का. डोळे उघडा मास्तर. अरे का झोपीतच आहे का बाबा. पुऱ्या गावात माहित आहे ना सुपारी दिली म्हणून. ते आपल्या ये नसतं पाहिलं म्हणते राजा आपलं ते मारती पक्यानं आपलं हे रंग्या या ठिकाणं पाहिलं म्हणते ना. ए चा मायाची खटखट. अरे बाबा या ठिकाणं पाहिलं का. अरे याच्यावर कायले भरोसा करता राजा. 1 नंबरचे लबाड माणसं आहेत म्हणलं हे. अरे याच्या सारखा लबाड म्हणलं हे बा टेमा लावून सापडत नाही ना. कोणाच्या मागे म्हणलं लागत नाही का माणसं कामी नाहीत ना ते. कुकडच्या कुकडे म्हणलं समजा काही भादरल्या ना म्हणलं ताल बसते का म्हणलं. कोणावर राजा म्हणलं तुम्ही भरोसा करता राजा. उत्तमरावची म्हणलं तुम्ही बिनकामीच बदनामी करू लागले ना. नाही मास्तर ते ना डोळ्यानं पाहिलं म्हणते ना. अबे वासुदेवला का डोळ्यानंच पाहिजे ना मग काय ना पाहणार आहे पण म्हणलं लबाड आहेत ना ते त्याच्यासारखे लबाड मला पुऱ्या गावात नाही ना. कोणावर म्हणलं तुम्ही भरोसा करत नका जाऊले का. अबे उत्तम रावले का माहित झालं ना तुमचं म्हणलं हे बा कातळा काढतं म्हणलं पाठीचं. आता कसं आहे गड्या खरं काय खोटं काय हे म्हणलं आपल्याला काही माहित नाही ना. आता जरी म्हणलं समजा हल्ला गेला होईन तर ते समजा म्हणजे या समोर. पण आता समजा बबण्यावर जर समजा हल्ला झाला तर म्हणलं नाव यायचं तिथे. हो म्हणजे उत्तमरावचंच नाव येतं ना. हो ते तर झालंच म्हणा. म्हणजे आता उत्तमरावले म्हणजे भ्यातच काम आहे. अरे जाऊ द्या ना भोकात राजा आपल्याला काय करायला लागते बाबा. मस्त म्हणलं आपण आपल्या कामा धंदे करत राहायचे जाऊ द्या तिकडे बघा मी. हो जाऊ द्या म्हणलं काही ध्यान लक्ष देत नका अजून. अरे बा मी राजा पूजापाती सोडून आलो ना मला वाटलं काय झालं भो सोडचं. हो चला जाऊ द्या बोला मीटिंग बोला.